शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या टरबूजाचा सीजन आपला सुरुवात होत आहे, पण हे सुरुवात करत असताना आपल्या समोर एक मास्टर प्लॅन पाहिजे। असा मास्टर प्लॅन पाहिजे की मी टरबूज एकाच मल्चिंगवर किती वेळा लावू शकतो, त्याचबरोबर टरबूजासोबत कोणता भाजीपाला लागवड करू शकतो, त्याचसोबत कोणता फळ पिकासोबत आपण टरबूज लावू शकतो आणि कोणत्या फळ पिकामध्ये आपण टरबूज लावू शकतो। ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं आहे। त्याचसोबत हे असं का करायचं आहे, कारण का आज बेसल डोस मल्चिंग ह्याचा खर्च जवळपास आपल्याला 20-25 हजार रुपये जातो। मग ह्या कॉस्टिंगचं 2-3 वेळा जर का पिकं घेतलो आपण तर त्यामध्ये काय बेनिफिट होणार आहे, जॉईंट पिकं घेतलो आपण तर त्यामध्ये काय बेनिफिट होणार आहेत, ह्या सविस्तर बोलायचं आहे आपल्याला। कारण का प्रत्येक शेतकरी दादाचं शेत वेगळं आहे, प्रत्येक शेतकरी दादाची पिकं वेगळी आहेत आणि त्यामध्ये टरबूज कुठं मॅच होते आपल्याला आणि काय प्रॉफिट करून देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला टरबूजा पिकाबद्दल सविस्तर मास्टर प्लॅन बद्दल बोलायचं आहे। कारण का टरबूज हे खूप सोपं पीक आहे, ह्याला कमी लेबर लागतात आणि ह्यामध्ये फक्त एकच असतं की एकदा रोप लावणं, खतं कंटिन्यू ड्रिपनं देणं आणि थोड्याफार फवारणी करणं आणि डायरेक्ट काढणी करणं। तर मग ह्या सोप्या प्रोसिजरमध्ये आपल्याला कसं पुढे जाता येतं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी फेसबुक एक लाईक करा, जेणेकरून आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत सहजरित्यानं पोहोचत राहील आणि तुम्हाला सगळी माहिती सहज मिळत राहील। आता सगळ्यात पहिला बघूया की आपण टरबूजच का जास्त, बोरगाव टेक्नॉलॉजी टरबूजाबद्दल का सांगत असते जास्त, किंवा टरबूजचे फायदे काय आहेत। जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा कमी लेबर लागणारं पीक आहे। मी वैयक्तिक 5-5 एकर स्वतः टरबूज करत असतो। टरबूजाला माणसं लेबर खूप कमी लागतात, सगळ्यात महत्त्वाचं। दुसरं महत्त्वाचं, ड्रिप टेक्नॉलॉजी असल्यामुळं लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात आपण ड्रिपनं देऊ शकतो। फवारणी फक्त हार्डली 5 ते 6 करावे लागतात, काही ठिकाणी 7-8 करावे लागतात आपल्याला, म्हणजे फवारणीचं पण हे कमी आहे। आणि राहता राहिला विषय काढणीचा, तर अलीकडं काढून देणारे पण काही संघटना असे तयार झालेले आहेत, ग्रुप तयार झालेले आहेत की बाबा जे येऊन तुमचं टरबूज काढून घेऊन जातात, किंवा काही व्यापारी सुद्धा डायरेक्ट शेतामध्ये येऊन त्यांचं ते काढायचं पण हे घेतात, किरकोळ खर्चामध्ये ते घेत असतात। त्याच्यामुळं जिथं जिथं कमी लेबर्स आहेत किंवा जिथं जिथं आपल्याकडं स्वतः नियोजन करायची तयारी असते त्यामध्ये टरबूज हे आपल्याला खूप फायदेशीर आहे। पण ज्या वेळेला आपण 2008ला आम्ही टरबूज करत होतो ती सिच्युएशन आणि आज 2025 मध्ये खूप जमीन आसमानचा फरक झालेला आहे। ह्याचं कारण काय आहे की बाबा क्लायमॅटिक सिच्युएशन बदललेले आहेत, त्याचप्रमाणे टरबूजाचं म्हणजे जे पूर्वी चालायचं की बाबा आईस बॉक्स चालायचा, त्यानंतर जरा मोठा सेगमेंट लागाला, लाल कलर लागाला, गोडी जास्त लागाली, ह्या सेगमेंटमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी बदल झालेल्या आहेत। आणि त्याचबरोबर एकाच शेतामध्ये जास्त भाजीपाला घेऊन विल्टिंग सारखे प्रॉब्लेम पण आपल्याला खूप सामोरं जात आहेत। मग ह्या सगळ्यामध्ये आपला महत्त्वाचा उद्देश काय आहे की बाबा आपला शेतकरी व्यावसायिक झाला पाहिजे, आपल्या शेतकऱ्याचा अर्थकारण चांगलं सुधारलं पाहिजे, त्याचा प्रॉफिट रेशो वाढला पाहिजे। मग ह्यासाठी शेतकरी दादांनी काय केलं पाहिजे। पूर्वी माझ्या भागामध्ये कसं करत होतो आपण की बाबा ऊस गेलेला आहे, शेत रिकामं राहिलेलं आहे, आपण एखादं टरबूजचं पीक घेतलो, पुढे गेलो, परत ऊसाचं नियोजन करायला लागलो, ह्या गोष्टी व्हायच्या। पण एकदा टरबूज पीक घेतलो आपण तर काय व्हायलंय की आता समजा टरबूजाचा एकदा सिंगल लावायचा आहे म्हटलो आपण, ड्रीप आलं, मल्चिंग आलं, ह्या बाकीच्या सगळ्या बेसल डोस बरीच लोक टाकतात, ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण खर्च काढलो, रोपं, बिया, स्प्रे, काढणी, लेबर, तर आज जवळपास 50,000 ते 80,000 प्रत्येकाचा खर्च आहे। आता तुम्ही म्हणशीला की असं का ऑड सांगताय तुम्ही, एकतर 80,000 सांगा नाही तर एकतर 50,000 सांगा। जो हुशार शेतकरी आहे, ज्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, तो 50,000 मध्ये पण टरबूज पिकवू शकतो। पण ज्याला अभ्यास नाही आहे आणि जो घाबरून करतो किंवा डिसिजन चुकतात किंवा एखाद्या वेळेला क्लायमॅटिक कंडिशनचा प्रॉब्लेम होतो, जसे की आता थंडीमध्ये साईजच होत नाही, कलर येत नाही किंवा वेगळे होतात, तर त्या ठिकाणी आपला थोडाफार खर्च वाढत असतो। त्याच्यामुळं हा आपला खर्च 80,000ला जातो, ही एक गोष्ट झाली। किंवा आता ह्यामध्ये बेसिक मोठा खर्च सगळ्यात कुठला आहे आपल्याला की जवळपास 15 ते 20 रुपये मल्चिंगचा खर्च आहे, मल्चिंग हांतरण्यासकट। त्यामध्ये बरीच लोक बेसल डोस टाकले तर तो खर्च 30,000ला गेला। पण समजा मी एकदा मल्चिंगवर कलिंगड केलेलं आहे, टरबूज केलेलं आहे आपण, आणि त्यामध्ये समजा मी 3 पिकं घेतलो तर तो खर्च माझा डायरेक्ट 10,000 रुपयेवर आला, 3 पिकं घेतलो तर ह्या दृष्टिकोनातून बघायला गेलो तर आपल्या हातात आहे की तो खर्च 50,000 करायचा आहे का 80,000ला न्यायचं आपल्या हातात आहे। दुसरं महत्त्वाचं गोष्ट की आज ऑन अँड ॲव्हरेज मार्केटमध्ये जर का रेट बघितलं आणि उत्पादन जर का बघितलो आपण, तर प्रामाणिक, व्यवस्थित, प्रॉपर आणि ज्या ठिकाणी मधमाशांची साथ आहे आणि क्लायमॅटिक साथ आहे तिथं आपण 40 टन 42 टनापर्यंत पण टरबूज पोहोचलेलो आहे। पण
सध्या मधमाशा आणि क्लायमॅटिक फॅक्टर बघितलो आणि ह्या वर्षी तर पावसाचं जर का फॅक्टर बघितलो आपण तर ऑन अन ॲव्हरेज एक 25 टन टरबूज आपल्याला मिळणार आहे. आणि 25 टनाला मार्केटच्या हिशोबाने भाव बघितला आपण तर 7 ते 8 रुपये हा कॉमन मार्केटमधला भाव आहे. काही वेळेला 10-12 रुपयेपर्यंत पण जाईल आणि काही वेळेला तो 6-7 रुपयेपर्यंत पण येईल. तर ह्या दोन्हीत जर का आपण सांगड घातलो तर 80 रुपयाने जर का 8 रुपयाने जर का भाव मिळाला तर 25-8 म्हणजे 2 लाख रुपये आपले होणार आहेत. आणि येणारा खर्च 80,000 वजा केलो आपण तर 1,20,000 रुपये आपला निव्वळ नफा राहणार आहे. पण आपण पकडताना प्रत्येक वेळेला कमी पकडायचं आहे आपल्याला, म्हणजे आपला प्रॉफिट हा कमी होणार आहे म्हणून पकडू, राहिलेलं सगळं बोनस मिळून जाईल म्हणून आपण पकडू. तर त्या हिशोबाने जर का बघायला गेलो आपल्याला तर टरबुजाला खर्च आला आपला 80,000, खर्च आपण हायेस्ट पकडू आणि येणारं उत्पादन जर का 1,60,000 आलं तर 80,000 हे आपल्याला एका पिकामधनं मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणशीला की साहेब 80,000 म्हणजे खूप कमी वाटतात हो. शेतकरी दादांनो, जर का आपल्याला ऊस पिकवायचा आहे तर आपल्याला ऊस आपला 15 महिन्यानं जातो. जर का आपण इतर कोणतंही केळी पिकवलो किंवा काय पिकवलो तर ह्याचंही जे ड्युरेशन्स आहेत 8 महिने 10 महिने हे खूप मोठे ड्युरेशन्स आहेत. पण टरबूज आपलं रोप लावल्यावर बरोबर 60 दिवसात निघतं आणि 60 दिवसाला 1 एकरला एकरी जर का 80,000 रुपये मिळत असले तर माझ्या दृष्टिकोनातनं हे खूप म्हणजे अतिशय चांगलं प्रॉफिट आहे. आता जर का बघायला गेलो आपण की बाबा 60 दिवसाचं पीक आहे, लेबर कमी लागतात आणि मिनिमम डबल आपल्याला प्रॉफिटवाली इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबानं तर खूप चांगला आहे. मग ह्यामध्ये पहिला मास्टर प्लॅन काय म्हणतो आपल्याला की बाबा आपल्याला खर्चाची बाजू कमी करायची आहे. हे 80,000चं प्रॉफिट आपण 1 लाख 1,20,000 1.5 लाख पर्यंत कसं घेऊन जाणार आहे, तर आपल्याला उत्पादन जास्त काढलं पाहिजे. मग ह्या दृष्टिकोनातून बघायला गेलो आपण तर एकदा ड्रीप एकदा मल्चिंग आणि हे बेसल डोस वगैरे घातला तुम्ही तर एकाच मल्चिंग वेळेला मिनिमम आपण 3 वेळा टरबुजाचं उत्पादन घेऊ शकतो. जर का समजा 6 महिन्यात जर का आपण 3 वेळा उत्पादन घेतलो आपण तर आपल्याला 8 एके 8 8 2 16 8 त्रिक 24 2,40,000 रुपये आपल्याला प्रॉफिट होणार आहे. इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे 80,000. पहिल्याची इन्व्हेस्टमेंट लागली, परत तीच इन्व्हेस्टमेंट आपण वापरलो, परत तीच वापरलो, पण एंडला निव्वळ नफा राहणार आहे आपल्याला 2,40,000 रुपये. मग ज्या शेतकरी दादांच्याकडे कमी लेबर्स आहेत किंवा त्यांना बाहेरचं काम असतं किंवा ऑफिस काम करतात, सकाळचं 2 तास शेतामध्ये जायला मिळतं किंवा असं जे काही वेगवेगळ्या शेतकरी दादांच्याकडे सिच्युएशन्स आहेत ते शेतकरी दादा टरबूज लावू शकतात. पण त्यांनी मिनिमम 3 वेळा टरबूज घेतलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट एक 80,000 करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर क्वालिटी माल पिकवणं गरजेचं आहे. जर का तुम्ही अजून जास्त काळजी घेतला, तुमचा माल एकदमच क्वालिटी आहे आणि मार्केटमध्ये भाव पण चांगला मिळाला तर ते 2.5 लाखाचं आपले 5 लाख रुपये पण होणार आहेत. पण मी पकडताना सगळे कॉस्टिंग हे कमी पकडलेले आहेत. तर मास्टर प्लॅन नंबर 1 झाला आपल्याला की बाबा 3दा आपण एकाच मल्चिंगवर टरबूज घेऊ शकतो, पण केअर करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की बाबा पहिलं पीक संपल्यावर दुसरं पीक चालू व्हायच्या आधी तुमच्याकडे रोपं रेडी असली पाहिजेत, कारण का त्यामध्ये आपल्याला फक्त 10 दिवस मिळणार आहेत. एक कलिंगड हार्वेस्ट केलं तर दुसरं लगेच लावायला 10 दिवस मिळणार आहेत. तर अशा हिशोबाने जर का बघायला गेलो आपण तर 15 नोव्हेंबरला लावलो आपण तर 15 डिसेंबर 15 जानेवारीला आपलं पहिलं पीक निघणार आहे. परत आपण 25 जानेवारीला लावलो आपण तर 25 फेब्रुवारी 25 मार्चला दुसरं पीक निघणार आहे. परत आपण 5 एप्रिलला लावलो आपण तर 5 एप्रिल ते 5 मे 5 मे ते 5 जून ह्यामध्ये आपलं तिसरं टरबूज निघणार आहे. त्याचबरोबर जर का उन्हाळ्यामध्ये बघायला गेलो आपण तर 60 दिवस पण लागत नाही टरबूजला, बऱ्याच वेळेला 50 दिवस 52 दिवसामध्ये पण आपलं टरबूज परिपक्व होतं. उन्हाच्या तीव्रतेवरती महत्त्वाचं आहे. अशा हिशोबाने जर का केलो आपण तर मी तुम्हाला सांगितलं तसं 2.5 लाख ते 5 लाख रुपये आपल्याला ह्यामध्ये नेट प्रॉफिट राहणार आहे. आता दुसरा प्लॅन काय म्हणतो आपल्याला मास्टर प्लॅन की बाबा टरबुजासोबत मिरची. 2011-12 साली बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पहिला प्रयोग सांगोल्यामध्ये केला गेला आणि तिथनं हा प्रयोग महाराष्ट्र नाही देशामध्ये नाही पूर्ण जगामध्ये हा पॅटर्न वापरला जातो की बाबा टरबूज प्लस मिरची. आता ह्याचं गणित कसं घालायचं आणि ह्यामध्ये काय काम करायचं आहे. आता मगाशी मला अजून एक सांगायचं राहिलं की बाबा टरबूज जर का आपण 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत लावणार असलो 30 डिसेंबरपर्यंत लावणार असलो तर त्या सिच्युएशनला आपल्याला वेगळी व्हरायटी यूज करावी लागते. 1 जून ते 31 डिसेंबरपर्यंत एक वेगळी व्हरायटी यूज करावी लागते की जी थंडीमध्ये चांगलं काम करेल आणि थंडीमध्ये ग्रो होईल आणि 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत आपल्याला वेगळी व्हरायटी करायची आहे. तर ह्यामध्ये बोरगाव टेक्नॉलॉजी जर का तुम्ही व्हरायटी निवडणार असला तर 30 जून ते 31 डिसेंबरपर्यंत बिग डॅडी 7 नावाची व्हरायटी आहे, थंडीमधली व्हरायटी आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत. पण तुम्ही ट्रायल म्हणून परत पूर्ण तुमच्या क्षेत्रावर न लावता एखादं 2 पाकिट लावा,
परत पुढच्या वर्षी किंवा पुढच्या पिकामध्ये तुम्ही बोरगॉय टेक्नॉलॉजी वापरला तरी काही अडचण नाही आहे. पण एकदा विश्वास ठेवून थोडं लावून बघा, तुमच्या लक्षात येईल की रिझल्ट कसे आहेत त्याचा. आणि 1 जानेवारीपासून जे शेतकरी ट्राय करणार आहेत त्यांनी बोरगॉय टेक्नॉलॉजी कृष्णप्रिया व्हरायटी आहे, अतिशय सुंदर व्हरायटी आहे आणि त्याचा गेल्या 2 वर्षापासून बरेच शेतकरी रिझल्ट बघितलेले आहेत. तुम्ही त्याचा रिझल्ट बघितला किंवा त्याचा 2 एकर लावून 1 एकर कृष्णप्रिया लावला तरी तुम्हाला त्याचा 100% चांगल्या प्रकारे फायदा हा होणार आहे. आता मिरची प्लस जे कलिंगड करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात बऱ्यापैकी. लावतानाच आपण नोव्हेंबरमध्ये मिरची प्लस कलिंगड लावू शकतो की ज्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, पहिला कलिंगड लावून घ्यायचं आहे, टरबूज लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर 15 दिवसांनी मिरचीची रोपं लावायची आहेत. ह्यामध्ये काय होणार आहे की बाबा जो टरबूजाला खर्च आहे त्या खर्चामध्ये मिरची सगळी पूर्ण ग्रोथ होईल, त्याच खर्चामध्ये मिरची चालू व्हायला 2 महिने लागतात आणि टरबूज संपायला 2 महिने लागतात. म्हणजे ज्या वेळेला तुमचं टरबूज संपणार आहे, टरबूज काढल्या परत आपली मिरची चालू होते. म्हणजे ह्याचा जबरदस्त फायदा आहे. ज्या शेतकऱ्यांचं लॉंग प्लॅन आहे, बाबा मिरची पण मला चांगली करायची आणि टरबूज पण चांगलं करायचं आहे, तर त्यांनी टरबुजासोबत मिरची पण लावू शकता. पण हे लावत असताना काय काळजी घ्यायची आपल्याला की बाबा मिनिमम 10 दिवस ते 15 दिवस गॅप पाहिजे आपल्याला की टरबूज लावल्यावर 10 ते 12 दिवसांना आपल्याला मिरची लावायची आहे. सोबत लावला तर द बेस्ट, सोबत लावला तरी काही अडचण नाही, कारण का एकाच वेळेला आळवणी आणि खतं वगैरे सोबत जाऊ शकतात. पण कलिंगडच्या शेवटच्या टप्प्यात पोटॅश हेवी डोस दाबतो आपण, त्याच्यामुळं काही वेळेला ग्रोथ वगैरे थांबवू शकते. त्याला रिचार्ज करायची वेगळे व्हिडिओ मी तुम्हाला देईनच. पण अशा प्रकारे जर का केलं तर हा एक प्लॅन चांगला होऊ शकतो. दुसरा प्लॅन काय करू शकतो आपण की एकदा टरबूज लावायचं आपल्याला, परत पुढचं पीक लावताना म्हणजे आता 15 नोव्हेंबरला टरबूज लावलो आपलं, 15 जानेवारीला टरबूज निघालं, 25 जानेवारीला जे टरबूज लावणार आहे आपण, तर 25 जानेवारीला टरबूज प्लस कलिंगड लावायचं, टरबूज प्लस मिरची लावायचं आपण, ज्याच्यामुळं त्याच्या पुढं कंटिन्यू टरबूज निघून परत आपल्याला मिरची निघेल. हा सगळ्यात बेस्ट प्लॅन आहे. ह्यामध्ये मग आपले 2 टरबूज निघतील आणि 1 मिरची निघेल. आता टरबूज प्लस मिरचीचं गणित मी तुम्हाला सांगतो. टरबूजाचं 80,000 एकरी आपल्याला प्रॉफिट निघालायच. मिरची मिनिमम 20 टन तुमचं डोळं झाकून निघत्या. तुम्ही कुठलीही लावा, तुमच्या भागात कुठला सेगमेंट चालतो, काही भागामध्ये 55-31 सेगमेंट चालतो की लांब डार्क कलर काय पाहिजे आहे, काही भागामध्ये G4 सेगमेंट चालतो की बाबा छोटी पण तिखट पाहिजे, काही भागामध्ये मिडियम सेगमेंट लागतो की बाबा ना लांब पण पाहिजे ना शॉर्ट पण पाहिजे, त्याचे मिडियम मधलं पाहिजे की सगळ्या ऑल ओव्हर ठिकाणी चालतो, जो MH09 सेगमेंट आहे बोरगॉय टेक्नॉलॉजीचा. आणि काही भागामध्ये पोपटी कलर चालतो. तर तुम्ही तुमच्या भागानुसार निवड करायचं आहे. सगळ्यात बेस्ट अनुभव की बाबा कमी व्हायरस, तिखटपणा पण चांगला, मिरची मिडियम साईज येते, वजनाला पण भरते आणि लाग पण भरपूर लागते. जर का हे म्हटलं तर बोरगॉय टेक्नॉलॉजी MH09 आहे. तुम्ही बिंदास नोव्हेंबरला पण लावू शकता, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे भर उन्हाळ्यात लावला तरी तुम्हाला त्याचा एकदम जबरदस्त रिझल्ट 100% मिळणार आहे. आणि तिसरा प्लॅन मिरचीचा काय सांगतो आपल्याला की बाबा 2 वेळा टरबूज लावायचं आणि तिसऱ्या वेळेला टरबूज प्लस मिरची लावायचं. पण हे खूप हेक्टिक होतं, जमिनीमध्ये पण तेवढी ताकद राहत नाही. तर एक सेकंड प्लॅन आणि फर्स्ट प्लॅन सगळ्यात बेस्ट आहे. लावतानाच मिरची प्लस टरबूज लावू शकतो किंवा एकदा टरबूज परत टरबूज प्लस मिरची लावू शकतो आपण. आता मिरची 20 टन मिनिमम निघते. जर का MH09 पॅटर्नचं मिरची जर का बघितलो आपण तर डोळे झाकून 20 टन निघणार आहे तुम्हाला. हिरवी बघितलो तरी, लांब बघितलो तरी ती 20 टन निघणार आहे. पोपटी कदाचित तुमचं 25-30 टनापर्यंत पण पोहोचेल. पोपटी कलरचा माल जास्त असतो आणि वजनाला पण चांगलं भरतं. आता जो तुमचा मार्केटमधला भाव जर का बघायला गेलो आपण तर मिनिमम मिरचीला 20 रुपये भाव हा मिळत असतो आपल्याला मिनिमम, आणि मॅक्सिमम मग 40, 50, 60, 100 रुपयेपर्यंत मिरचीचे भाव जातात आपल्याला. मिनिमम 20 रुपये पकडलो आपण, येणारं उत्पादन 20 टन पकडलो तर 4 लाख रुपये ते झाले. पण मुळात पहिला आपण खर्च किती केलोय? 80,000. ॲडिशनल आपल्याला 50 ते 60,000 खर्च आहे. म्हणजे काढणी, लेबर, परत थोडेफार स्प्रे खतं वगैरे लागले तर हे 50-60,000 1 लाख रुपये आपण खर्च पकडून जाऊ आपण. जर का हा 1 लाख खर्च पकडलो आपण तर 1,80,000 खर्च झाला आपल्याला पहिल्या मिरची प्लस कलिंगड करायला, टरबूज करायला. तर येणारं उत्पादन किती आहे? 80,000 टरबूजामधनं निघाले. 4 लाखातनं 1 लाख वजा केलो, 3 लाख रुपये आपल्याला मिरचीमधनं मिळाले. तर 3,80,000 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट फक्त डायरेक्ट टरबूज प्लस मिरची केलो तरी होणार आहे. समजा 2दा टरबूज प्लस एकदा मिरची केलो तर 3 लाख रुपये मिरचीचे आणि 1,60,000 रुपये टरबूजचे, म्हणजे 4,60,000 रुपये आपल्याला ह्यातनं मिळणार आहेत. 3दा टरबूज आणि 3दा मिरची ते काय एवढं शक्य नाही आहे. त्यामुळे मिनिमम ह्या 2 रेशो घालायचे तुम्ही. फक्त मिरचीला लेबर लागतात काढायला आपल्याला, आणि मिरची जेवढं पटकन काढू तेवढं आपल्याला जास्त माल होतं. त्यामुळे लेबर जर का
रोटेशन फिरवायचं चांगलं जमत असलं तर टरबूज प्लस मिरची केलेलं कधीही द बेस्ट. म्हणजे मास्टर प्लॅन नंबर 2 हा असा आहे की ह्याच्यासोबत आपण अशा सिच्युएशनमध्ये करू शकतो. आता मी म्हटलो की बाबा भाजीपाला मिरची एक लावू शकतो, सिमला मिरची लावू शकत नाही आपण. काय लावू शकतो अजून आपण? एक वांग्याचा प्रयोग करू शकतो आपण. वांगी लावलो तरी चालू शकतात. वांग्याचं पण सेम उत्पादन येतं, पण मिरची एवढं उत्पादन वांग्याचं आपल्याला प्रॉफिट मिळेल का नाही सांगू शकत नाही. पण मिनिमम तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये नेट प्रॉफिट वांग्यामध्ये येणार आहेत. टरबुजाचे सेम तुम्हाला प्रॉफिट राहणार आहेत. वांग्यासारखा अजून काय लावू शकतो आपण? झेंडू लावू शकतो. झेंडू सुद्धा लावलो आपण तर मिनिमम 1.5-2 लाख रुपये आपल्याला झेंडूमधनं मिळणार आहेत. आणि रेग्युलर तुम्ही एकदा लावला, दोनदा लावला टरबूज तर त्यातनं 80-80 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजे ह्याचा पण रेशो जर का बघितला आपण तर 3,60,000 ते 4 लाख रुपयेपर्यंत आपल्याला नेट प्रॉफिट हा राहणार आहे. आता तुम्ही म्हणशील की तुम्हाला 4 लाख रुपये पण कमी वाटतील, पण शेतकरी मित्रांनो आपण हे 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी लेबर लागणारे प्लॅनिंग करतोय आपण. आणि हे 1 एकरचं करतोय. म्हणजे तुमच्याकडे 2 एकर, 3 एकर, 4 एकर असलं तर 4 लाख गुणिले 4 म्हणजे 16 लाख रुपये तुमचं प्रॉफिट होणार आहे. हे पण कॅल्क्युलेशन आपण करणं गरजेचं आहे. आता झेंडू लावू शकतो, वांगी लावू शकतो आणि आपण मिरची लावू शकतो. ह्या 3 पिकाचे रिझल्ट मला खूप चांगले आलेले आहेत आणि मला कॉन्फिडन्स आहे हे तुम्ही 3 पिकं लावला तर चालू शकतात. हे सोडून मी बरेच बाकीचे पण प्रयोग केले, कारलं म्हणा, दोडकं म्हणा, सगळ्या गोष्टीचं केल्या, पण त्याच्यात मला एवढा सक्सेस मिळालेला नाही आहे, म्हणून मी तुम्हाला ते सांगत नाही आहे. आता टरबूजसोबत कोणती फळपिकं लावू शकतो आपण? आता फळपिकामध्ये बऱ्याच ठिकाणी पपईची लागवड खूप चांगल्या प्रकारे चालू असते आणि बऱ्याच ठिकाणी केळीची लागवड पण खूप चांगल्या प्रकारे चालू असते. मग जर का तुमच्या भागामध्ये पपई लावणार असला तुम्ही तर पपई आपण 6x5 वर लावतो किंवा 8x6 वर लावतो. तर जे 2 रोपातलं अंतर आहे 6 फूट असलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 4 ते 6 रोपं बसवू शकता टरबूजाची. अशा प्रकारे केलं आपण मल्चिंगवर टरबूज प्लस पपई केला तर पपई पण चांगला येणार आहे तुमचा आणि टरबूज पण चांगला येणार आहे. मग ह्यामध्ये तुमचा पुढे येणारा खर्च जो पपई 2 महिने वाढीचा खर्च आहे तो पण ह्यातनं निघाला आणि टरबुजामधनं काहीतरी प्रॉफिट पण निघू शकतं तुम्हाला. हा प्रयोग पण द बेस्ट आहे. सेम तसं केळीसोबत पण आपण टरबूज लावू शकतो. केळी लावताना आपण बऱ्यापैकी स्टँडर्ड पॅटर्न आहे 7x5. तर त्यामध्ये 5 फूट जे आपलं 2 रोपातलं अंतर आहे त्यामध्ये 4 बरोबर टरबुजाची रोपं लावलो आपण तर अतिशय चांगलं येतं. केळी पण खूप चांगल्या प्रकारे ग्रो होते. केळीचा 2 महिन्याचा खर्च आपल्याला वाचतो आणि त्या टरबुजाच्या खर्चामध्ये 2 महिने केळी वाढली प्लस टरबुजाचं आपल्याला ॲडिशनल उत्पादन मिळालं. म्हणजे प्लॅन नंबर 3-4 हा आहे की बाबा टरबुजासोबत पपई लावू शकतो, केळी लावू शकतो. हे अतिशय चांगली पिकं आहेत आणि ह्याचा पण चांगला आपल्याला पुढं बेनिफिट 100% होतो. प्लस केळी आणि पपई हे मल्चिंगवर केल्यासारखं होतं त्यामुळे त्याचे रिझल्ट अजून तुम्हाला चांगले पुढं 100% मिळणार आहेतच. आता कोणत्या बागेमध्ये आपण टरबूज लावू शकतो आणि त्याचा काय बेनिफिट होतो? आता समजा पेरूसारखं पीक आहे जे 8 महिन्याच्या रोटेशनमध्ये आपण छाटणी घेतो आणि त्याचं बाग धरतो. काही वेळेला आता सतत पाऊस झालेला आहे किंवा काय कारणानं आपल्याला टरबुजाची पेरूच्या बागा फेल गेलेल्या असतात तर तिथं समजा तुमचं 10 फूट अंतर असलं किंवा 8 फूट असलं तर त्याच्यामध्ये तुम्ही परत बेड करून त्यामध्ये जरी टरबूज लावला तरी चालू शकता. सेम असं मग तुमचं डाळिंब आहे, सीताफळ आहे, ॲपल बोर आहे किंवा कोणतंही फळबाग आहे, संत्री आहे, मोसंबी आहे तर ज्याचं डिस्टन्स जास्त आहे तुमचं 10 फूट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जागा मिळत असलं तर 10 फुटाच्या मध्ये 5 फुटाचे बेड तयार करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही लावला. डबल ओळ लावावं लागते फक्त आपल्याला तर ते सुद्धा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे फायद्याचं होऊन जातं. आंब्यामध्ये सुद्धा लावू शकता. तुम्हाला जी बाग अवेलेबल आहे आणि ज्या बागामध्ये कम्फर्टेबल आहे आणि ती बाग फक्त त्या बागेचं आणि ह्या बागेचं डायरेक्ट कॉम्पिटिशन होता कामा नाही. आता बरीच लोक मला विचारतात की द्राक्ष बाग फेल झाले तिथं आपण टरबूज लावू शकतो का? तर द्राक्ष बागेमध्ये फेल गेलेल्या बागेमध्ये आपण लावू शकत नाही कारण का द्राक्षला तुमचे अप्पर लाईन ड्रिपर असतात आणि मल्चिंग करायचा प्रॉब्लेम होतो आणि 2 ओळीतलं अंतर पण कमी असतं त्यामुळे तिथं सक्सेसफुल आपल्याला करता येत नाही. तर अशा प्रकारे 1, 2, 3, 4 हे मास्टर प्लॅन्स आहेत आपल्याला. माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेला आपण तर तुम्ही एकदा पहिला टरबूज लावून घ्या आता आणि परत सेकंड वेळेला टरबूज प्लस मिरची लावा. ज्यांच्याकडे लेबर वगैरे चांगले आहेत किंवा नियोजन चांगलं होतं त्यांनी 2-3 एकर लावा आणि ज्यांच्याकडे नॉर्मल आहेत घरनं करता सगळं आणि तेवढ्यात तुम्हाला सफिशियंट असलं तर 1 एकर लावून त्यातनं तुम्ही चांगल्या प्रकारे 4 ते 5 लाख रुपयाचं आपण प्रॉफिट काढू शकतो. रेट वगैरे लागला समजा मार्केट रेट वगैरे पडलं तर एखादा एकर असतं स्वतः विकून पण आपण त्यातनं चांगल्या प्रकारे पैसेही काढू शकतो. तर ह्या गोष्टीचं हे करा. फक्त तुम्हाला जसं की मी म्हटलं की बाबा बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून
आमचे सहकारी पूर्ण महाराष्ट्रभर तर आहेतच, काय मदत लागल्यास मी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. आणि खास करून मिरची लावणार असला तर MH09 एकदा ट्राय करून पहा. अतिशय म्हणजे अतिशय जीव ओतून आपण तयार केलेली मिरची आहे. तुम्ही 1 एकर लावणार असता फक्त 2 पाकिटं आमची लावून पहा. पाकिटं सीड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, रोपं आपल्याकडे नाही आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या नर्सरीतनं रोपं टाकून घेऊ शकता. सेम तसं टरबूजाच्या बाबतीत तुम्हाला व्हरायटी जर का लागणार असले, बिग डॅडी 7 लागणार असली, कृष्णप्रिया लागणार असले तरी तुम्ही सीड्स मागवून घ्या. तुम्हाला त्याचे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातील. टरबूजाच्या बाबतीत सुरुवात आहे येतेल्या काळामध्ये सेम असंच इन डिटेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्लॅन देणार आहे. आणि हा मास्टर प्लॅन तुम्हाला कसा वाटला सांगा, आणि तुम्ही कोणत्या प्लॅन करणार आहे ते पण सांगा. म्हणजे त्या दृष्टिकोनातनं मला व्हिडिओ बनवायला पुढं नक्की प्रेरणा मिळत राहील आणि मी करत राहीन. तर तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू द्या. आपण असंच चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.